मीम येवले चहाला पडलं 50 लाखाला? पुण्याचा प्रसिद्ध येवले अमृततुल्य चहा पुन्हा चर्चेत आलाय, पण यावेळी चहाच्या चवीमुळे नाही तर मीममुळे. होय, एका छोट्या मीमनं या चहा ब्रँडला तब्बल 50 लाखांचं नुकसान दिले. पण का? नेमकं असं काय झालं? तर घडलं असं की येवले अमृततुल्यने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हेराफेरी, गोलमाल, वेलकम सारख्या जुन्या चित्रपटातील क्लिप्स वापरून मीम तयार केलं. तसेच रील्स आणि पोस्ट मधून तब्बल 50 लाखांची कमाई केली असल्याचं बोललं जात आहे. पण अडचण अशी की त्या चित्रपटाचे हक्क शेमारो एंटरटेनमेंट कडे आहे. परवानगी न घेतल्याशिवाय तो कंटेंट वापरल्यामुळे शेमारोनं तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी थेट गुन्हा नोंदवला. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी, ती म्हणजे फेअर यूज पॉलिसी. सोशल मीडियावर आपण मीम, फोटो, क्लिप्स वापरतो, पण जर त्या कंटेंटचा उपयोग व्यावसायिक फायद्यासाठी केला, म्हणजेच ब्रँड प्रमोशन किंवा मार्केटिंगसाठी, तर ती फेअर यूज मध्ये येत नाही. अशा वेळी मूळ कंटेंटच्या मालकाची परवानगी घेणं गरजेचं असतं. पण येवले चहाने परवानगी घेतल्याशिवायच चित्रपटाच्या क्लिप्स वापरल्या, त्यामुळेच ते वादात सापडले. पण यासारखेच आणखी कितीतरी ब्रँड्स आहेत जे मीम्स बनवण्यासाठी विदाउट परमिशन कंटेंट वापरतात. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही सोशल मीडियावर ब्रँडसाठी कंटेंट बनवत असाल तर लक्षात ठेवा, थोडी काळजी न घेतल्यास मीम विनोदी नसून महागातही पडू शकतं.